पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। MMRDAच्या ऑनलाईन भूसंपादन प्रक्रियेला भूमिपुत्र संघर्ष संघटनेचा विरोध। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामध्ये MMRDAच्या ऑनलाईन भूसंपादन प्रक्रियेला भूमिपुत्र संघर्ष संघटनेचा विरोध असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी। ही ऑनलाईन प्रक्रिया घातक असल्याने शेतकरी संघटना यामध्ये विरोध करत आहेत। 28 तारखेला प्रांताधिकारी कार्यालय पेन यांच्या दालनासमोर लक्षवेधी आंदोलन सुद्धा करणार आहेत, असा इशारा भूमिपुत्र संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा समावेश असून ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे, न झाल्यास संपूर्ण शेतकरी या MMRDAच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरणार, असा इशारा भूमिपुत्र संघर्ष संघटनेने दिला आहे। यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता दाट असल्याने शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणीही शेतकऱ्याची जमीन नावावर करू शकतो, असं या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये दिसत आहे। सरकारने याच्याकडे लक्ष देऊन ही प्रक्रिया बंद करावी, शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये याकडे सरकारने लक्ष द्यावे। हे खूप घातक आहे। इथे लोक रजिस्ट्रेशन ऑफिसला डमी लोक शेतकरी उभे करून जमिनी विकतात। तर हे जे ऑनलाईन आहे संमती, कारण ही जमीन बापदादाची कशी कायमस्वरूपी ते संपादन करणार आहे आणि त्याचं ऑनलाईन करणं आपले शेतकरी अजून एवढे डिजिटल युगामध्ये नाही झाले। लोकांना नोटीस तर देतच नाही। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक जाहीर प्रकटन काढलेलं आहे 18/4/2026 रोजी। हे प्रकटन काय आहे तर ही शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची सगळ्यात मोठी नांदी आहे असं म्हणावं लागेल। कारण असा निर्णय झालेला आहे की या नवनगरसाठी जे भूसंपादन करायचे ते आता ऑनलाईन होणार आहे। पहिल्यांदाच ही अशी कार्यवाही होतीये। 27 एप्रिल 2026 पासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये जे कागदपत्र मागितले ते फक्त आधार कार्ड, जमिनीचा 7/12, 8 उतारा। आम्हाला इथे असं म्हणायचंय, आज आम्ही इथे MMRDA विरोधी भूमिपुत्र विरोधी संघटना असं केलेलं आहे जे संघटन, त्याच्या माध्यमातून आम्ही इथे निवेदन दिलंय की हा धोकादायक ही जी कार्यवाही केली आहे, ही अधिसूचना काढली, यातून शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक होऊ शकते। कारण हा शेतकऱ्यांचे आधार कार्ड असतील, 8 असेल, 7/12 असेल, हे सगळे दस्तावेज कितीतरी सायबर कॅफेमध्ये आहेत, महसूल अधिकाऱ्यांकडे आहेत, शेतकरी अधिकाऱ्यांकडे आहेत। तर हे कुणी अपलोड केले तर ती शेतकऱ्याची संमती धरली जाईल आणि शेतकरी देशोधडीला लागेल। वर शासन सांगेल की आता कोर्टात जाऊन सिद्ध कर की तू संमती दिलेली नाहीये। तर हे सरकारच असं कसं वागू शकते? एकेकाळी SEZ पाहिजे की नको ही जनमत चाचणी अगदी मतदानाच्या माध्यमातून घेणारं सरकार होतं। शेतकऱ्यांनी विरोधी मतदान केलं आणि सेज रद्द झाला आणि दुसरीकडे मात्र हे सरकार थेट ऑनलाईन ज्या पद्धतीने संमती भूसंपादनाची घेत आहे हे अत्यंत घातक आहे। सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की MMRDA विरोधी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी 28 तारखेला प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक लक्षवेधी आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपली जी भूमिका आहे की ऑनलाईन संमतीसारखे प्रकार, घातक प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावी ही अधिसूचना आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीची जी वाट सरकारच करून देते ती तत्काळ बंद करणं आवश्यक आहे, अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।